मनाला लागला हे प्रभू आपण भेटायला आलोय, परंतु मात्र अजून माझी सेवा संपवायची आहे. इच्छा असेल तर थांबा. तर म्हणे काही हरकत नाही, थांबतो. पण काहीतरी उभा राहिला तरी रे नको देऊ बसायला. म्हणून त्याने वीट फेकले. त्या विटेवर भगवान उभे झाले. काय पुण्य केले ओ माये, ते उभे आहे त्या विटेनं भक्त पुण्य केलं असं 100 यज्ञ केले होते. 100 यज्ञाचं पुण्य होतं. समजलं का? देव पुण्याशिवाय भेटत नाही, पापानं तर भेटत नाही म्हणा. आणि ते पापात्मक पुण्याने भेटत नाही. असं आहे. पुण्याचे 2 प्रकार आहेत. एक अशुद्ध पुण्य आणि एक शुद्ध पुण्य. ज्याच्यामध्ये पाप मिश्रित असते त्याला अशुद्ध पुण्य म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मिश्रण नाही त्याला शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे. समजलं ना? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य त्याच्यामध्ये ज्या कर्मात नारायण मिश्रण आहे त्या कर्माचं पुण्य शुद्ध. भगवान काय म्हणतात अर्जुनाला पहा, पापात्मके पापे नरकादायी दे, पुण्यात्मके पापे स्वर्गादायी दे, आणि मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. त्याचं स्वतंत्र वर्णन आहे, पण एवढं लक्षात आलं नाही झाला. म्हणजे परमात्मा पुण्याने प्राप्त होतो, शुद्ध पुण्याने. बहुपुण्य करावं लागतं त्याच्याकरता. 100 यज्ञाचं पुण्य होतं. इंद्र आला होता. इंद्रानं वृत्रासुराला धोक्यानं मारलं होतं. अशी गोष्ट आहे. त्या वृत्रासुरानं शाप दिला की तू मला धोक्यानं मारलं, तू विटेच्या जन्मात झाली. तर तो वीट होऊन पडला. तो होता कुंडलिकाच्या घरी अनाशत योगायोगानं. ते वीट त्याच्या घरी पडली होती आणि ते वीट फेकले. त्याच्या विटेवर देव उभे झाले. तुकडोजी महाराज एक रामगीतेमध्ये उभे आहे. सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर उभा विश्वाच्या विटेवर, त्याचा कृपेचा विस्तार तुकडा म्हणे ग्रामगीता. या ओळीत ग्रामगीता समाप्त झाली. सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर उभा विश्वाच्या विटेवर हे तुकडोजी महाराज शब्द आहे. आणि ते मी काय सांगून राहिलो होतो, हा जो पांडुरंग दिसतो ना तुम्हाला, हा गोकुळातला कृष्ण आहे. कुंडलिकाच्या भावाचा गोकुळे होणे झाला Thank you.
म्हटलं एकच, पण गोकुळातून आला असं म्हणण्याच्या पाठीमागे संतांना हे म्हणायचं आहे की गोकुळातला छोटासा कृष्ण होता, बाळकृष्ण. कसा असेल तो बाळकृष्ण तुम्ही सांगावं. देवाला म्हणा कृष्णा तुला पाहिलं लोकांनी भक्तांनी, एखाद्या वेळेला तर आम्हाला दिसतो. बाळकृष्ण कमरेवर हात ठेवून उभा आहे, पाहायला जरड दिसतो तुम्हाला, जरड नाही, सच्चिदानंदाचा गाभाचा तो अंधार सुकुमार आहे. राजस सुकुमार मदनाचा भूत, राजस सुकुमार म्हणून तो कृष्ण रुक्माईचा पती आणि पान झाल्यामुळं तो आणि एकच नाव दोन स्वरूप एकच आहे. हा रखमाईचा पती तुकोबानी पाला, रखमाईचा पती पाला हे म्हणण्याच्या पाठीमागे तुकोबा राहायला काही वेगळंच म्हणायचं आहे. बलराम दादाचा भाऊ पाहिला असं नाही, देवकीचा पोरगा पाहिला असं म्हटलं नाही, वसुदेवाचा पोरगा पाहिला असं नाही म्हटलं, रखमाईचा पती पाहिला असं का म्हटलं सांगा. त्याचं कारण असं आहे, रखमाई जगाची जननी आहे आणि तिचा नवरा पाहिला म्या. तुम्ही म्हणा कोणता आरा हैरा गैरा पाहिला का काय तो पाहिला, जो कोणता पाहिला हो त्याची पत्नीच राष्ट्रपती तो पाहिला नाही. म्हणजे मग आता कसं दादा तसा जगाची जननी रुक्मिणी तिच्या माग सारं जगत धावून राहिलं. तुम्ही आम्ही म्हणा आपण नाही म्हणा, पण बहुतेक जर आपल्याला सोडलं तर सारे लोक कुठे धावून राहिले, कोणाच्या माग नारायणाच्या माग धावते, रुक्मिणीच्या माग धावते, जाते पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाले आणि पांडुरंगाले खरंच दर्शनाले हा जाते पांडुरंगाच्या, पण माग काय असे लक्ष्मी पैसे मागणार, दुसरं काय मागते. एकदा यात्रा एवढी भरली होती, पांडुरंग काय मिळाले, रुक्मिणी काय मिळाले, लोक किती आले माझे भक्त म्हणे